छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोलीस उपायुक्तांनी पतंग विक्रेते आणि पतंग उडवणाऱ्या शौकीनांना महत्त्वाचं आवाहन करत कडक सूचना जारी केल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरात संक्रांत जवळ येत असताना पतंगबाजीचा हंगाम जोरात असतो। मात्र याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस उपायुक्तांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कडक भूमिका घेतली आहे। मंजूर नसलेला मांजा विकला तर कारवाई, धातू मिश्रित व चायनीज मांजावर पूर्ण बंदी, अपघात घडवणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। पक्षी संवर्धन, रस्त्यावरील सुरक्षितता आणि अपघात टाळण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। पोलीस उपायुक्त यांनी सांगितलंय, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा मांजा कुठेही आढळल्यास त्वरित माहिती द्यावी। नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही सूट दिली जाणार नाहीये। व्हॉइस ओव्हर पुढे पतंग विक्रेत्यांना फक्त सुरक्षित व कायदेशीर मांजाच विकावा व तसेच पालकांनीही लहान मुलांवर देखरेख ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। संक्रांतीचा आनंद सुरक्षिततेसोबतच साजरा करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। नमस्कार, मी रत्नाकर नवले, DCP क्राईम छत्रपती संभाजीनगर शहर। आज सर्व शहरवासियांना पोलीस विभागाच्या मार्फत, शहर पोलिसांच्या मार्फत आवाहन करू इच्छितो की सध्या संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे। आपली मुलं किंवा आपले मित्र जर नायलॉन मांजाचा वापर करत असतील तर कृपा करून हा वापर थांबवावा। नायलॉन मांजाच्या वापराला शहर पोलिसांच्या मार्फत तसेच कायद्यानं त्याच्यामध्ये बंदी आहे। अशा प्रकारचे कुठल्याही मांजाचा वापर करताना कोणी दिसल्यास पोलिसांच्या मार्फत सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल। याच्यामध्ये नॉन अवेलेबल सेक्शन लागतील ज्याच्यामध्ये जामीन लवकर होणार नाही आणि या चेनमध्ये जेही कोणी सहभागी असतील, म्हणजे तो विक्रेता असेल, तो पुरवठादार असेल, ट्रान्सपोर्ट आणला असेल किंवा याच्यामध्ये जाणीवपूर्वक लहान मुलांना या गोष्टीची माहिती नसते, परंतु माहिती असणाऱ्या माणसानं, त्याच्या पालकांनी जाणीवपूर्वक ह्या सर्व गोष्टीची जाणीव असताना तर या गोष्टी करून दिल्या असतील तर ज्याच्या या तपासामध्ये सहभाग निष्पन्न होईल त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। कारण यामुळं एखाद्या निष्पाप व्यक्तीचा, पादचारी असेल, एखादा वाहनधारक असेल की एखादा प्रवासी असेल, या सर्व व्यक्तींच्या जीविताला हानी आणि इजा होऊ शकते। त्यामुळं आपण एक सजग नागरिक म्हणून, जागरूक नागरिक म्हणून आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की अशा प्रकारे मांजाचा वापर, नायलॉन मांजाचा वापर आपण आपल्या मुलांना करू देऊ नका। आपला समाज, आपला परिसर, आपलं घर, आपलं कुटुंब, आपला मोहल्ला आपण अधिक सुरक्षित करूया। कारण या गोष्टीमुळं सर्व समाजाला, समाजातील सर्व लोकांना याच्यामध्ये त्रास होतो।